नमस्कार. मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त जर आता नाव कोणाचं घेतलं जात असेल तर हैदराबाद निजामाचं आहे. हैदराबाद गॅझेट आहे. हैदराबाद गॅझेट काय आहे आपण तो समजून घेतला. पण आता आपण पाहणार आहोत की खरा अर्थ कोण होता. तर 7वा निजाम मीर उस्मान अली खान हा होता, जो निजाम होता. त्याचा जो कालखंड जर आपण पाहिला तर 1911 ते 1948चा त्याचा कालखंड आहे. त्यांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक चांगलं काम केलं आहे का नाही याचं ज्यावेळेस आपण पडताळा घेतो त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी चांगल्याही दिसतात आणि चांगल्या काही वाईटही गोष्टी दिसतात. हैदराबाद संस्थानाचा विकासात त्याचे योगदान कसे आहे, म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला मराठवाड्याचा या 5 जिल्ह्याचा विचार केला तर यानुसार आपण त्याच्यावर प्रकाश टाकू शकतो किंवा त्याच्यातून आपण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. पर हा खऱ्या अर्थाने निजाम कसा होता, त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं काम केलं, आज आपण ज्यावेळेस त्याची कागदपत्र पडताळतो तर दिसून येतो त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचं मोठं योगदान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान आहे, तुम्ही माना अथवा न माना. पण उस्मानिया विद्यापीठाची स्थापना त्यांनी 1918 साली केली. मीर उस्मान अली खान मुस्लिम शासक आहे, त्यांनी 1918ला हे हैदराबादमध्ये त्यांनी स्थापन केलं. का स्थापन केलं तर हे तिथल्या लोकांना, सामान्य लोकांना सुद्धा शिक्षण घेता यावं यासाठी. कोणाला? सामान्य लोकांना सुद्धा. ते भारतातील पहिलं विद्यापीठ आहे जे त्या विद्यापीठातून उर्दू माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. साहजिकच राजा जर उर्दू बोलणार असेल तर तो त्यातूनच देईल. जसं आता संस्कृतला भार दिला जातो, त्या काळात आधुनिक शिक्षण सुद्धा दिलं जात होतं. स्थानिक लोकांचा जो भार आहे तो शिक्षणामध्ये यावा हा त्याचा मुख्य उद्देश होता. त्यांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजेत त्या होत्या. त्या विद्यापीठाच्या माध्यमातून वैज्ञानिक, साहित्यिक तसेच प्रशासकीय क्षेत्राची प्रगती झाली आहे असं काही लोकांचं मत आहे. ते मी माझ्या मनानं सांगत नाही, ते गॅझेटियरमध्ये जे आहे ते मी वाचलं, ते तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो. स्थानिक भाषा जी संस्कृत आहे त्याला सुद्धा या मुस्लिम शासकांनी प्रोत्साहन दिलं. त्यासोबत तेलुगू आहे, मराठी आहे, कन्नडला सुद्धा त्यांनी आपली भाषा समावेशक व्हावी आणि त्या विद्यापीठात शिकवण्यात यावी यासाठी त्यानं विशेष असं योगदान दिल्याच्या सुद्धा नोंदी या गॅझेटियरमध्ये आहेत. आता खरे आहेत, खोटे आहेत. खोटे असले तर बाकीच्या गोष्टी सुद्धा खोट्या निघतात, खऱ्या असल्या तर त्या खऱ्या आहेत, पण त्या गॅझेटियरमध्ये आहेत ज्यावेळेस आपण गॅझेटियर हे तपासत असतो. त्यासोबतच त्यांनी आरोग्य सुविधा याच्याबाबत सुद्धा चांगलं काम केलं आहे. जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे. तर उस्मानिया जनरल हॉस्पिटल त्यांनी हॉस्पिटल ओपन केलं. कधी केलं? 1925ला. आणि निजाम ऑर्थोपेडिक हॉस्पिटल केलं 1930मध्ये. त्या दशकामध्ये त्यांनी या संस्था स्थापन केल्यात ज्यामुळे गोर गरीब सामान्य लोकांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम कोण केलंय? मुस्लिम शासक आहे, त्यांनी केलंय. कधी? कधीचा काळ आहे बघा तो, म्हणजे 100 वर्षापूर्वीचा आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी त्यांनी स्वच्छ पाणी पुरवठा आणि स्वच्छता याच्यावर सुद्धा विशेष लक्ष पुरवून समाजामध्ये स्वच्छता कसं राहील याच्यावर त्यांनी भर दिला आहे. कोण? तो जो कोणी गॅझेटर आपण तपासतो ना तो. विशेषतः 1920 आणि 1930च्या कालखंडामध्ये त्यांनी ह्या पायाभूत सुविधा सुद्धा उपलब्ध केलेल्या आहेत. आता पायाभूत सुविधा म्हणजे काय केलं त्यांनी? तर तिथल्या जनतेला विशेष काही सवलती मिळाव्यात किंवा त्यांच्याकडून टॅक्स आपण घ्यावा हा त्याचा मुख्य उद्देश असू शकतो. निजाम स्टेट रेल्वे कधी स्थापन झाले आहे? 1870च्या दशकात सुरू झाले. 1870च्या दशकात सुरू झाले आहे, पण 1911 ते 1948 मध्ये त्याचा त्यांनी विस्तार केलाय. कशासाठी? व्यापार आणि प्रवास हा सुलभ झाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केलाय. 1911 ते 1948 मीर उस्मान कोण आहे बघा तो, आता गॅझेटियर आपण जे तपासतो का नाही तो. त्यासोबत त्यांनी हायकोर्टची स्थापना केली आहे 1919ला हैदराबादमध्ये मुस्लिम शासकांनी. सिटी कॉलेज स्थापना केले त्यांनी 1921ला. पब्लिक गार्डन स्थापन केले त्यांनी 1930ला. या दशकामध्ये विकसित यासारख्या इमारती त्यांनी उभा केल्यात आणि शहराचं सौंदर्य आणि कार्यक्षमतेवर भर दिला आहे. कोण आहे? तर हैदराबादचा निजाम आहे. त्यांनी या सुद्धा गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत, ज्या आता आपण चांगल्या गोष्टी त्यांनी केल्यात का नाही हे आपण शोधतोय. त्यासोबत त्यांनी सांस्कृतिक आणि धार्मिक संवर्धनाला सुद्धा त्यांनी विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. जर आपण त्याची कागदपत्र तपासत असाल तर याच्याही नोंदी जरा बाजूला काढा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सालार जंग म्युझियम त्यांनी 1908ला स्थापन केले. 1908ला निजामाने स्थापन केले. निजामाच्या काळामध्ये म्हणजे 1930 ते 1940 मध्ये
या मौल्यवान कलाकृती आणि ऐतिहासिक वस्तूचे जतन केले गेले. त्यांनी आपल्या वस्तू त्याच्या असू द्या, स्वतःच्या असू द्या किंवा दुसऱ्या समाजाच्या असू द्या, त्यांनी त्या जतन केल्या आहेत. हिंदू आणि मुस्लिम या समुदायामध्ये सांस्कृतिक संवाद झाला पाहिजे याला त्यांनी प्रोत्साहन दिले. कोण दिले? हां, ध्यान ठेवा, मग कळालं तुम्हाला. हां, तर 1940च्या दशकामध्ये धार्मिक भेदाभावाच्या तक्रारी समोर आल्या. त्यामध्ये एक गुट होता, मराठ्यांचा गुट होता, एक मुस्लिमचा गुट होता. मराठ्यांना शासकीय नोकऱ्या जरी आरक्षण जर नाही दिलं असलं तरी सुद्धा त्यांनी आपल्या मराठ्यांना गावोगावी पाटीलकी दिली आहे. त्यांच्याकडं तिथली न्यायालय दिलेले आहेत, न्यायनिवाडे करण्याची पद्धती दिली आहे. त्यामुळे त्यांनी 1930मध्ये मंदिर आणि मस्जिदे जतन आणि विकास केला आहे. कोण केलंय? हां, तोच केलं बघा. बरोबर आहे का? हां, तर त्यासोबत त्यांनी आर्थिक सुधारणा करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. आर्थिक सुधारणा, पैसे याची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं खोटं माहिती आहे मला, माहिती नाही, पण गॅझेटियरमध्ये आहे ते तुम्ही तपासायचे, ते तुमच्यावर अधीन आहे. त्यांनी काय केलं? 1918मध्ये हैदराबादी रुपया तयार केला. त्यांनी हैदराबादी रुपयाचे चलन तयार करून बँकिंग व्यवस्था विकसित करून व्यापाऱ्याला चालना दिल्यात. व्यापार चांगला झाला पाहिजे यासाठी त्यांनी चालना दिल्यात. खरा महत्त्वाचा मुद्दा हे आहे आता, शेतकऱ्यासाठी भूमहसूल सुधारणा 1920च्या दशकामध्ये सुरुवात केली आणि आपण 1921चे दस्तक आता जे कागदपत्र आहेत ना शोधतोय, ते 1920मध्ये भूमहसूल सुधारणा त्यांनी प्रेरित केली, विकसित केला आहे. तो महत्त्वाचा मुद्दा सुद्धा आपला आज महत्त्वाचा वाटतोय. तो तुम्ही तपासायला आवश्यक नाही. आवश्यक आहे का नाही ते तुम्ही ठरवायचं, माझ्याकडे ते मत नाही. दुष्काळ आणि आपत्ती निवारण त्यांनी केलं आहे 1930 ते 1940. 1930 ते 1940मध्ये दुष्काळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये अन्नधान्य वाटप आणि आर्थिक सहाय्याचा उपाययोजना केल्या आहेत. तुम्ही म्हणाल की बाबा त्यांनी मुस्लिमलाच अन्न दिलंय. हो, आताही करतात. जे सरकारमध्ये लोक आहेत त्यांनाच नोकऱ्या मिळतात, त्यांचेच स्वैरधारी तिथे बसतात. हे तर साहजिकच आहे ना. बाकीच्या गोरगरीब जनतेला काही मिळणारच नाही. या सुद्धा टीका जरी होत असल्या तरी निजामाने मात्र काहीतरी काम केलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी लोक दाखवतात निजाम काळातील, शासनाच्या काळातील विशेष या दशकात का झालं तर तो एक निजाम आहे आणि त्यामध्ये सामाजिक असमानता निर्माण झाली, धार्मिक भेदभाव झाल्या, तक्रारी झाल्या. तो सुद्धा मराठवाड्यामध्ये या 5 जिल्ह्यांना जास्त भोगाव्या लागल्या होत्या. ते हिंदू समुदायाला, विशेषतः मराठ्यांना या ठिकाणी सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण होतं असं काही लोकांचं मत आहे, पण बिलकुल नाही आहे. मराठ्यांना त्या ठिकाणी आरक्षण नव्हतं. मराठी हे कुणबी आहेत का नाही, तर कुणब्याची जर आपण ओळख जर करायची असेल तर 16 लाखाच्या आसपास कुणबे आहेत आणि 3 लाख मराठा त्या ह्याच्यामध्ये आहेत, अशा नोंदी सुद्धा आहेत. खऱ्या अर्थाने रजाकार ही एक अत्याचारामुळे 1940 ते 1948मध्ये एक मोठी लाट निर्माण झाली. रजाकाराची सैन्य वेगळं होतं. तो काय करायचा? हिंदूवर जाऊन चाल करायचा, हिंदू स्त्रियांना तो मारायचा. हिंदू स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, त्यांची संपत्ती असतील हिसकावून घ्यायचा. कारण त्याच काळामध्ये खऱ्या अर्थाने चले जावची चळवळ झाली. इंग्रज आणि इकडे निजाम या दोघांना टक्कर देण्यासाठी मराठवाड्यातील बऱ्याच नेत्यांनी विरोध करायला सुरुवात केली. त्या विरोध म्हणून त्यांनी मराठा हिंदूवर जास्तीत जास्त अन्याय अत्याचार करायचा सुद्धा प्रयत्न केला. यामुळे जर हैदराबाद गॅझेटियर जेवढं महत्त्वाचं आहे त्यासोबतच निजाम सदा आता उदयास येतोय, जन्माला येतो नव्यानं. आणि प्रत्येकाच्या घरात आता निजामाचे जे कागदपत्र आहेत का, निजाम किती चांगला होता या गोष्टी सुद्धा तपासत आहेत. जर ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत ते मात्र आज निजामाला शिव्या सुद्धा देत आहेत की आमचे नोंदी नोंद का केले नाही. इतकी दिवस निजाम हा एक शासक होता, मुस्लिम होता असं होतं, पण त्यासोबतच त्यांनी उभं केलेली जी व्यवस्था आहे खूप मोठी आहे आणि त्याचा कालखंड सुद्धा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट होता. हे सुद्धा आपल्याला इथं त्याला विसरता येणार नाही. म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून निजाम हा उत्कृष्ट आहे का नाही तो आपल्याला गॅझेटियर वाचल्यानंतरच लक्षात येईल. म्हणून आपल्याला ते सुद्धा वाचणं आवश्यक आहे. नमस्कार.